ओके. मला काय आयडिया नाही की तुम्हाला कसा आवाज येतोय, काय येतोय, काय सुद्धा आयडिया नाही. आता आपण रेकॉर्डिंग सुरू केले. लेट्स गो टू होम, वे टू होम. टेस्ट नंबर 2. राहायला जाण्याआधीची पूर्वतयारी. तर हे आत्ताचं जे शूट आहे ना, हे 4K 60 FPS ला होते. मिरर अँगल व्यवस्थित आहे दोन्ही बाजूला. ओके. मला आता खरं सांगायचं काहीच आयडिया नाही की तुम्हाला नक्की दिसतंय कसं किंवा काय सुद्धा मला काहीच आयडिया नाही. नक्की आपला कॅमेरा कसा माउंट झाला आहे, आपला माउंट व्यवस्थित सेट झाला आहे का, काय एका बाजूला आहे किंवा काय सुद्धा आयडिया नाही मला. फक्त मी माउंट अटॅच केला हेल्मेटला, त्याच्यावर कॅमेरा फिटिंग केला आणि डायरेक्ट घरी निघताना टेस्ट घ्यायच्या हिशोबाने मी निघलो. आणि मला असं वाटतं की जरा तिरका कॅमेरा सेट आहे असं मला जाणवतं आहे. पण आता घरी गेल्यानंतरच बघायचं की फुटेजमध्ये काय आलं आहे, नक्की कसं आलं आहे, ॲक्युरेसी आहे का नाही का, काय सुद्धा आयडिया नाही आपल्याला. आपण घरी गेल्यानंतरच चेक करायचं आता डायरेक्ट काय असेल ते. तोपर्यंत तरी काय नाही. चक दे इंडिया, चक दे इंडिया, चक दे इंडिया, चक दे इंडिया. आज पहिल्यांदा आपण दिवसाला कॅमेरा यूज करायला लागलो. म्हणजे आल्यापासून काही यूज केलाच नव्हता सोडा. कारमध्ये एकदा यूज केलेला आणि त्याच्यानंतर यूज माझ्या मते आपण नाहीच काढलाच नव्हता. पाऊचमधून बाहेर काढलाच नव्हता. आज पहिल्यांदा पाऊचमधून बाहेर काढून आपण दिवसाचा हेल्मेटला जॉईन केला. त्याच्या आधी एकदा टेस्ट घेतलेली पण ती रात्रीची घेतलेली. त्याच्यात काय रेकॉर्डिंग व्यवस्थित झालं तर काय प्रॉब्लेम नाही. पण रेकॉर्डिंगमध्ये पण त्याचा प्रॉब्लेम होतं. त्याच्यात थोडं की अंधारात काय दिसत नव्हतं. पुढे येणाऱ्या गाड्यांचं फोकस एकदम कॅमेऱ्याच्या लेन्सवरती पडत होता. त्याच्यामुळे सगळं वाईट दिसत होतं. आत्ता पण आपल्याला काय आयडिया नाही की कॅमेऱ्याचा अँगल बरोबर आहे का नाही. फक्त जर कॅमेऱ्याचा अँगल जर बरोबर असेल तर ही परमनंट आपण हे ठेवायचं. म्हणजे हाच अँगल ठेवायचा मग कायमस्वरूपीचा. आपण एक्स्ट्रा काय ॲक्सेसरीज घ्यायची काही गरज नाही. मग आपला कॅमेरा जर असा माउंटवरती व्यवस्थित चालत असेल तर. आपला कॅमेरा DJI Action 2 आहे. DJIचा Action 2. पण जरा कॅमेऱ्याला एकच प्रॉब्लेम आहे, हिटिंग प्रॉब्लेम. बाकी कॅमेऱ्याची जी फंक्शन आहेत ती बाप आहेत. बाप म्हणजे अतिबाप आहेत. खरंच अतिबाप आहेत. 4K 120 FPS ला शूटिंग प्रोव्हाइड करतोय कॅमेरा DJI Action 2. ते पण पॉवर कॉम्बो घेतला तर नुसतं 16,000 रुपयाच्या कॅमेऱ्यामध्ये 4K 120 FPS. ही काय बोलायची गोष्ट नाही, चेष्टेची गोष्ट नव्हे. बाप आहे बाप. 3-3 लाख रुपयाच्या कॅमेऱ्यात सुद्धा 4K 120 FPS ला भेटत नाही. 15,000 रुपयाचा कॅमेरा, ॲक्शन कॅमेरा ते पण. आणि त्याच्यामध्ये काय प्रोव्हाइड केलं DJI ना, 4K 120 FPS ला शूट. बाप रे. कल्पनेच्या बाहेरची गोष्ट आहे. तर मंडळी कसं वाटतंय नक्की सांगा. आपला व्लॉग येणार आहे थोड्याच दिवसात. हा टेस्ट व्हिडिओ पण मी अपलोड करतो. नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला, काय वाटला. ट्रायल आहे आपली, जास्त मनावरती घेऊ नका. काय बोलण्यात चुकलं असेल तर, माकला असेल तर जरा समजून घ्या. शेवटी आपण मराठी माणसं आहे, तेवढं चुकणं मागणारच. लोकांच्या रिएक्शन पण वेगळ्याच येतात इकडं.
असं कॅमेराला माउंट जोडून जर कॅमेराला कोण म्हणजे कॅमेरा अटॅच करून हेल्मेटला जात असेल तर लोक अशी कावरी बावरी होऊन बघतात. लोकांनी वाटतं ही कोण आला नवीन चोर, ही काय नवीनच वेगळं लावले. घरात बसलेली माणसं अशी बघतात की जसं काही चोरच आलाय कोणतरी कॅमेराला. खेडेगावातल्या लोकांनी खरंच काय माहीत नसतंय रायडिंग म्हणजे काय, रायडर कसं म्हणजे काय, रायडर होणं म्हणजे नक्की काही कोणालाच माहीत नसतं. आता आपलं स्वप्न आहे ते आपण पूर्ण करायचं प्रयत्न तर 100% करायलाच लागलो आहे आणि पूर्ण होईल असं वाटतंय. पण आपलं एज पण लग्नाचं होत आलं आहे, त्याच्यामुळे लग्नाच्या आधी काय आपण फिरू शकतोय तेवढं फिरायचं. जिंदगीत सुख फक्त लग्नाच्या आधी फिरण्यातच आहे. लग्न झाल्यावर काय सगळीच फिरतात पण काय मजा नसते. एन्जॉयमेंट आहे तर कुठं आहे, एन्जॉयमेंट फक्त आणि फक्त बोंबलत हिंडण्यात आहे. सोमवार ते शुक्रवार काम करणे, शुक्रवार संध्याकाळी बॅग पॅक करणे, शनिवारी पहाटेचे निघणे, रविवारी संध्याकाळी येणे, अशी लाईफ पाहिजे. भले स्वतःचा बिझनेस असो वा स्वतःच काय ऑफिस असो, नाही जॉबला असो, 9 to 5. जॉब करणाऱ्यांनी जास्त अपॉर्च्युनिटी नसतात फिरायची, ट्रॅव्हलिंगची, कारण जॉब करणारे शुक्रवारपर्यंत कंटाळलेले असतात, कोण जात नाही बाहेर. तर चला गाईज, थोड्या वेळात भेटू आपण. पेट्रोल भरतो. पाचशे करा की. ₹2 कमी झाले इलेक्शनमुळं. फिरत्यात कराय होय, परत ₹15 पण वाढवतात. कार्यकर्त्याच्या गाडीकडे बघत नाही होय, तेवढा आहे. सायलेन्सर काढून काय सायलेन्सर काढत्यात, सगळ्या गावातनी फिरवत्यात आणि RTO पण काय बोलत नाही. टेबल शीट तेच घे. खरं बोलले दादा. कार्यकर्त्यासनी काय, कार्यकर्ते जाळ करतात गाडीचा. ₹106 पेट्रोल होतं महाराष्ट्र सांगली जिल्ह्यात. आज ₹104 आहे. अजून एक 15 दिवसात
माझ्या मते अजून 2 रुपये कमी करतील, 100 रुपयेपर्यंत आणतील कदाचित, कारण इलेक्शन आहे खासदारकीचं. मोठं इलेक्शन म्हणल्यावर मोठा तोटा आला, मोठा फायदा आला, सगळंच आलं. कार्यकर्त्यांचा तोटा आणि उभा राहणाऱ्यांचा फायदा, संपला विषय. सुट्टी ना बुक्की टिंग. तर मंडळी कसं वाटतंय नक्की सांगा, कमेंट करा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढच्या येणाऱ्या राईड सगळ्या तुम्हाला दिसतील की बाबा आपण काय केलं, आपण कुठं राईड केली. क्रिकेट खेळायला लागलेत मस्त. गावाकडची लाईफच वेगळी असते काय जरी म्हटलं तर. सिटीतल्या धावपळीची लाईफ जरा वेगळी. सिटीतली धावपळीची लाईफ ही संध्याकाळी फॅमिलीत गेल्यानं एवढं जे सुख भेटते, आणि गावाकडची लाईफ जरा वेगळीच. गावाकडची काय, शाळेला सुट्टी लागली का जिकडे बघल तिकडे नुसती पोरच दिसणार, नुसती क्रिकेट, नुसतं बॅट बॉल. तर ही कार्यकर्ते बसलेली म्हणणार ही सस्ता रायडर कोण आलाय म्हणणार आता. रायडिंग गिअर्स नाहीत घातलेले, काय नाही, शूज नाहीत, साधी पॅन्ट, साधा शर्ट, ग्लोव्ज नाहीत घातलेले, फक्त हेल्मेट घातले आणि हेल्मेटला कॅमेरा माउंट करून चाललाय म्हणणार. ओ कार्यकर्ते कशी खुशी आहेत सगळी. आज उन्हाळा चालू झालाय, हो समर चालू झाल्यात. ट्रिपचा प्लॅन करायला लागतोय आपल्याला. पण आता आपल्यातलं जवळचं कुठलं, गणपतीपुळे. एकदा गणपतीपुळ्याला जाऊन यायला लागतं, त्याच्याशिवाय असं मन प्रसन्न होत नाही. रायडिंग करायला असा उत्साह निर्माण झाला पाहिजे. ओनली गणपतीपुळे. गणपती बाप्पाची साथ जोपर्यंत आहे तोपर्यंत काय सुट्टी नाही. शुभ कार्याचं सुरुवात गणपती बाप्पाच्या नावानंच होते. हा व्हिडिओ जर आवडत असल्यास नक्की लाईक करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. संपला विषय. फुकटचं तेवढंच आहे, हो तेवढं करा की. बाकी जर फॅमिली आपली स्ट्रॉंग झाली की नाही, मग आपण ठेवू की मीटअप. मग गरीबाकडनं समोसा देतो की तुम्हाला सगळ्यासनी. मीटअप घेऊ आपण एखादा असा रॉयल मीटअप, पण समोसाच मिळणार काय त्याच्यात, कारण भाई तुमचा अजून गरीब आहे, मोठा नाही झाला अजून. मोठा व्हायला तुम्ही मोठं केलं तर मोठं होणार आम्ही. पब्लिक की पावर सबके पीछे नहीं होती, जिसकी भी पीछे होती वो शहनशाह होता है. पिक्चरचा डायलॉग आहे कुठल्या तरी. ओ दादा हळूच जावा हो, रोड क्रॉस जरा बघून करा. विकेट पडली असती राव तुमची, माझा मूड गेला असता राव. मी आजपर्यंत फक्त बेंडुकोळी तेवढी मारली आहे राव. एकदा गाडी खाली काही सुद्धा मारलेलं नाही. त्याच्यामुळं तुम्ही राव जरा सांभाळून रोड क्रॉस करा. तुम्ही दिसत पण नाही सा, तुमचा कलरच असा वांड आहे. मंडळी तुम्हाला माहित आहे ना, ते आत्ता जे आडवं आलं ते काय होतं, त्यांना काहीतरी नाव आहे, लोहार का काय, लोहार असं काहीतरी म्हणतात बाबा. मला पण काय त्याचं ॲक्युरेट नाव काय माहीत नाही मला त्याचं. फक्त खेड्यागावातली म्हातारी लोक म्हणतात लोहार असं काहीतरी म्हणतात. कारण ते शिकारीला पिकारीला जी जाणारी पार्टी असते ना, ती तसली पक्षी धरून आणून खात्यात. कसलं घाण. एखाद्या जनावराचा जीव घेतात. कोंबडी खावा की, कोंबडीला काय द्यावा. चिकन खायला कोण नाही म्हणत नसतं, सगळी खात्यात, सगळं जग खातं चिकन. आता व्हेज कोण नाहीच राहिलेलं, सगळी मांसच खायला लागली. मंडळी नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटतोय, रायडिंगचं अँगल बरोबर आहे का. जर आपला कोण म्हणजे कोण आपले प्रशांत दादा म्हणा असे कोण जर रायडर बघत असतील,
रायडर्स पण रायडिंगचे व्हिडिओ बघतात मला माहीत आहे, पण आपलं गुरुवर्य एकच आहे. आपण ज्यांना बघून स्टार्टअप केला आहे, चालू केलं आहे. आता स्टार्टअप पण नाही म्हणता येणार थोडा, ही काय स्टार्टअप नव्हतं, पण आपण ज्यांना गुरुवर्य मानून सुरुवात जशी केली मराठी चॅनल यूट्यूबची, ट्रॅव्हलिंगची, ते आपले स्टोरी अँड व्हील्सवाले प्रशांत दादा. संपला विषय. परेश शिंदे हे आपले गुरुवर्य आहेत. ह्यांना बघून तर सुरुवात आहे आपल्या ह्याची चॅनलची. मला राव लय लाज वाटायची, खरं सांगतो. अजून पण लाज वाटते. लोक बघायला लागली का असं कसं तरी गिल्टी फील होते, यायला आपण काय करायला लागलो. पण काय करायचं, लाजून नाही चालत. आपल्या आवडी कधी जपायच्या मग आपण. सगळं जग ज्यांच्या त्यांच्या मनाप्रमाणे राहायला लागले, आपण काय करायला लागलो. आपण फक्त अजून जगाचाच विचार करतोय. लोक काय म्हणतात, ते काय करतात, ते काय करतात. आपल्याला काय करायचं, त्यांना पण काय फरक पडत नसतो हे मला लक्षात आलं. आपण जी म्हणतोय ना की लोक नावं ठेवतात, असं करतात, तसं करतात, कोणाला काही सुद्धा फरक पडत नसतोय. कारण कोण खरंच बोलत नाही. सगळेजण ज्यांच्या त्यांच्या कामात व्यस्त आहेत. आता कलियुग आहे. कोण खरं बोलत नाही, कोण साथ द्यायच्या मापाचं नाही. दुनिया मतलब की यार है, भूलना मत. दुनिया मतलब की यार है, इनसे ना रखना वास्ता तू. तसं ते गाणं लय भारी आहे, पण मला काय म्हणा येईना. आता मला 2-3च कडवी येतात त्याची. डॉगेश बाळ वाळून गेले. हॉटेलच्या जवळ राहून सुद्धा तब्येत तुझी एवढी कशी हडकली रे बाळा. 3-4 हॉटेल आहेत, त्याच्यात 2 बार आहेत. बेवड्यांचं 90% जेवण शिल्लक असतं. खात्यात एक रोटी आणि पित्यात 4 क्वार्टर. मग राहिलेलं जेवण तुझ्याच नशिबी आहे की. तरी पण तू असा एवढा हडकुळा कसा काय रे. बार असं काहीतरी व्हायला पाहिजे. दारूच बंद व्हायला पाहिजे, प्रोडक्शनच थांबायला पाहिजे टोटल. असं काहीतरी नियम यायला पाहिजे. आता ड्रग्ज हे नशेचं हे हाकीम काय काय म्हणतात त्याला, ते राजस्थानमध्ये होते ते कसं इल्लिगल आहे ना, तसं दारू इल्लिगल करायला पाहिजे. टोटल इल्लिगल दारू करायला पाहिजे. मग बघायची मज्जा. मग राडा असतो, राडा सुट्टी देत नाहीत. बिवडी बुक्का करतात. 20-20 किलोमीटर चालत जाऊन दारू पिऊन येतात. असली बिवडी आहेत आमच्या गावात. तरी काय सांगायचं तुम्हाला. आपलं व्हिडिओ असं टाइमपाससाठी चालू आहे काय. आपण बोलतोय पण टाइमपाससाठी. सिरियसली कोण घेऊ नका. नाहीतर तुम्ही हेट करशील मला की मी दारूबद्दल वाईट बोलतो म्हणून. दारू ही सगळ्या जगाची आवडती आहे, पण आपली नाही आणि मरेपर्यंत कधी होणार पण नाही. भले आपल्या सांग कधी पण मोठा इन्सिडेंट घडू नाही, काय पण होऊ, भले माझ्यावर फास लावून घ्यायची वेळ, पण दारू कधी माझ्या प्रिय होईल किंवा मी पिन नाही, चुकून सुद्धा नाही. कारण दारूचा परिणाम मी लय भोगल्यात वाईट. भाऊ कुणीकडं चालला काय. हे असे काहीतरी असतात रायडर जे रोडच्या मधनं जाऊन परत हळूहळू कडेला येतात आडवी. आपल्या गाड्या मोठ्या आहेत, ABS आहे म्हणून आपलं जमतंय. नाहीतर सुट्टी यावी ह्यांना मग दणका.
ओहो बाई, रोडवरच बरोबर टाकले. तर मंडळी आपलं डेस्टिनेशन आलेलं आहे. 4 किलोमीटर 3 किलोमीटरच्या अंतरावर आपलं डेस्टिनेशन, आपलं होम आहे. तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आपण राईड कुठं करायची हे पण कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ मी थोड्या दिवसात अपलोड करतोय एडिट करून. एडिटिंग करणं हे भागच आहे हो, कारण तोंडामधून एखादी शिवी निघते ना, एखादं वाईट वाक्य निघतं, असं काय तर होतं की बाबा ते कट करायलाच लागतं. काय करायचं, आपण मराठी माणसं आहे, आपल्या तोंडातनं काय ना काय तर चुकीचं निघतंच. असं काय, असं जगातला असा कोण माणूस नाही की जो 100% परफेक्टच असेल. काय काय जण आहेत, त्यांना पण नाही म्हणता येणार नाही. आणि बडे बडे म्हणजे मोठे मोठे महामानव पण आहेत, जसे की आपलं छत्रपती, जसं की आपलं दुसरं छत्रपती संभाजीराजे, जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा, अजून कोण राहिलं, असे बरेच मोठे जे महामानव होऊन गेले ते 100% ॲक्युरेट होतेच, नाही म्हणता येणारच नाही. छत्रपतींचा तर काय विषयच नाही. देव रूप होतं कोणतं तरी. भले ते कलियुगात जन्माला आल्यामुळे त्यांचं पहिल्या हे जगात म्हणजे देवलोकात देव कसं जन्म घेत होतं पृथ्वी तलावर, तसं त्यांचंही झालं नाही. पण अरे बापरे, पाऊस, चक्क पाऊस पडलाय. वा 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 वा, खमंग मातीचा वास सुटलाय. वा 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 वा, मन प्रसन्न झालं. वा 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 वा, एकदम असा मातीचा वास, एकदम खमंग मातीचा वास. बऱ्याच दिवसांनी असं फिलिंग मिळाले, कडक मातीच्या वासाचं फिलिंग मिळाले, कडक कडक. अरे वा 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 वा, कडक पाऊस झालाय, कडक पाऊस झालाय. अरे खरं आपली कपडे टेरिसवर, आपली कपडे तशीच होती. तात्या तात्या हळू साईड लावा. ओकेच, दंडना दंडन. ओ जय श्रीराम. थंड वाजायला लागल्या, भर उन्हाळ्यात थंड, चक्क थंड. वा 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 वा, 43 डिग्रीवरून डायरेक्ट 20-22-25 डिग्रीच्या आसपास असेल तापमान, अंदाजे 22 डिग्रीच्या आसपास. पण काय थंडी वारा लागायला लागले राव. माझी आत्ताची जी फिलिंग आहे ना, मी सांगू शकत नाही शब्दात, तुम्हाला पटणार नाही. पण इकडं हा जो भाग आहे ना, हा दुष्काळी भागात मोडतो. असं ऊन जाळतंय अक्षरशः. दुपारी 2-12-1च्या नंतर बाहेर निघलं नाही, असं गाडीच्या टायरांचं निशाण उठतात रोडवर, एवढं ऊन असतं, टेम्परेचर असते. 42-43 डिग्रीच्या वर टेम्परेचर असते इकडे. आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये पाऊस, वा मस्त. मन खुश झालं माझं आज. बऱ्याच दिवसांनी घराकडे जाताना मन खुश. हम यार है तुम्हारे, दिलदार है तुम्हारे, हमसे मिला करो, हमसे मिला करो. ओ तुम्ही साईडला वा, तुम्ही नका भेटा येऊ आम्हाला. आमच्याकडे पैसे नाहीत एवढे 10-20 हजार रुपये भरायला. आता इथं काय विषय, जातो रे. काहीतरी देवाचा कार्यक्रम दिसतोय.
झकास वांड. हा 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 हा. घराजवळ आल्यावर असं फिलिंग येते नाही. मस्त शेत आहे, आपलं शेत आहे काय. हे कोण पाहुणं नवीनच दिसते ती, ओळखलं नाही ते बाबा. कसं आहे, पावसाची गरज होती आणि पाऊस आला. जिंदगी में और क्या चाहिए. अगर नेचर यहाँ के आदमियों को साथ दे रहा है तो जिंदगी में और क्या चाहिए. पाऊस किती वाजता आलता. गार लागली येताना. गार झाली घरे. हा